हॅलो एव्हरीवन, आज मी ऋषा तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी हेल्दी आणि झटपट होणाऱ्या नाश्त्यांची रेसिपी। त्यामध्ये आज आपण बघणार आहे मुळ्याच्या चिलेची रेसिपी। अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे। अवघ्या 20 मिनिटात होणारी रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी काय केले, 5 ताजे कवळे असे मुळे घेतले, त्याची मी साल काढून घेतली आणि त्याला मस्तपैकी बारीक खिसून घेतले। नंतर हाताच्या सहाय्याने दाबून दाबून त्यामधलं मी एक्स्ट्रा पाणी काढून घेतले। त्यामुळे काय होतं, बॅटरला पाणी सुटणार नाही आणि कुणाला मुळाची स्मेल आवडत नाही, ती येणार पण नाही। सोबतच त्यामध्ये मी कांदा, हिरवी मिरची आणि लसूण मस्त ग्रेड करून टाकणार आहे। तुमच्याकडे जर ग्रेटर मशीन नसेल तर तुम्ही हाताने बारीक कट करून पण टाकू शकता। सोबतच त्यामध्ये मी मसाले टाकणार आहे, जसे हळद, तिखट, धनापूड आणि चवीनुसार मी मीठ टाकणार आहे। तुम्ही एकदा मुळ्याचे चिले घरी नक्की ट्राय करून बघा। खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे। त्यामध्ये मी सोबत जिरं आणि तीळ टाकले आणि वेगवेगळे मी पीठ टाकणार आहे, जसं बेसन, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ आणि मी त्यामध्ये ज्वारीचे पीठ पण टाकले होते। आणि मी त्याला हाताने मस्त चोळून मिक्स करून घेणार आहे बघा, अशा पद्धतीने। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। घट्टसर बॅटर तयार करायचं, अगदी पाणी नाही टाकायचं आपल्याला। थोडं थोडं पाणी टाकूनच बॅटर तयार करून घ्यायचं आहे, कारण मुळा आहे त्याला पुढे पाणी सुटते नंतर। मग त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार आहे बघा। अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं। हाताला पाणी घ्यायचं, असा गोळा घ्यायचा आणि गरम तव्यावर डायरेक्ट आपल्याला चिला थापून घ्यायचा आहे। जर तुम्हाला असं गरम तव्यावर चिला थापता नसेल तर तुम्ही काय करा, एका प्लेटला कॉटनचा ओला कापड गुंडाळा आणि त्यावर चिला थापून तुम्ही तव्यावर डायरेक्ट टाका। थापताना जर तुमच्या हाताला चिला चिपकत असेल तर हाताला परत तुम्ही पाणी लावा आणि मस्त आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे तुम्ही चिला मस्त थापून घ्या बघा। आणि मग तेल टाकून खमंग असं आपल्याला चिला भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही फ्लिप पण करू शकता। मला फ्लिप करायला खूप आवडते, मज्जा येते मला बघा। असं खमंग असं आपल्याला चिला असा शेकून घ्यायचा आहे बघा। छान कलर आला आहे ना बघा। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते बघा। आपला चिला रेडी झाला आहे। गरम गरम चिला आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खायचा। मी तुम्हाला आणखी एकदा चिला करून दाखवते। हाताला पाणी घ्यायचं, एक गोळा घ्यायचा आणि डायरेक्ट तुम्ही तव्यावर अशा पद्धतीने तुम्ही थापून घ्यायचं बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बघा। खमंग असा चिला आपला तयार झालेला आहे। गरम गरम चिला आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खायचं। आपल्या आवडीच्या सॉससोबत तुम्ही त्याला सर्व करायचं। आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।